मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. 8-15 दिवसात देवानं मुकी नादिवली. पठ्ठ्या कायम घरीच असायचा. गंग्या खेळ करायला पेटार घेऊन बाहेर पडायचा. देवा गुंडाची बायको बाजारहाट करायला, नवऱ्याची दारू आणायला कायमच बाहेर जायची. मुकीला नादिवलं गड्यानं, तरण ताठ रगात. ती बी म्हाताऱ्या नवऱ्याला कटाळली होती. एकदा सांचा आला गंग्या ढोसून. गुंडाला हात जोडत म्हणला, सलाम आलेकुम देवा. सलाम सलाम. आज बाहेरनच घुटून आलायस. धंदा चांगला झालेला दिसतो यार तुझा. कशाचा देवा धंदा? 7-8 रुपया मिळाल्या ती निसत्या. रगात आठवल्याशिवाय काय व मिळतंय आजकाल. मिळवायची धमक असल्यावरती सगळं मिळतंय बघ. नशिबाशिवाय काय नव्ह. हे मुके बुंबील भाजवाईच. गंग्या लेका तुझ्यासारख्यानं मटान हादडायचं. कशाला खातोयस ते माशाची वाळकी काटकर? चेष्टा करतायसा वय गरीबाची. ही घे नोट, 50ची हाय. जा किलोभर मटाण आण. बाकीच्या पैशाची दारू ढोस. मार मज्जा साल्या. गंग्यानं नोट कपाळाला लावली. पाया पडत म्हणला, रगड पैसा कमवायची इगत जरा आपल्याला बी सांगत जावा किंवा देवा. सांगतो, पण सगळं पोटात ठेवायचं. ठेवू की, पर दिसाला 20-25 रुपये तरी सुटायला हवं ती. 100 सुटत्याली. का म्हणून काळजी करतोयास? मी सांगतो असं कर. डोबारी टाक. माझ्या धंद्यात पैसा गुतीव. तुला रोजचा शेकडा देतो बघ घरपोच. ठरलं. उद्याच फुकतो. हे मुके, काय धार काढायची ती काढून घ्या आजची रात. उद्या बाजार धावणार हाय डोबराला. देवा मटाण आणतो, दारू आणतो. काय जेवायला आमच्या पालात. मी कवा नाही म्हणलं या भय. अंधार पडला तसा देव्या उठला. कोलाटणीच्या पालात गेला. हे सुरके, काय चाललंय ग? काय नाही देवा, मास तळतीया. बसा की वायच. पावडरीची पिशवी पुचवली का? व्हयची. काय अडचण? छ्या, टोपल्यात ठेवून वर मेथीची भाजी घातली. शाब्बास. दारू आणखी वायच. ती काय बाटली हाय डेऱ्याजवळ ठेवल्याली. घ्या काय घ्यायची हाय ती. त्याने ढोसली एका दमात. बिडी पेटवीत म्हणाला, रंगी कुठाय ग? तापली या, पडली या पलीकडच्या पालात. तुम्ही येत नाहीसा अलीकडं रातच्याला? नाही ग जमत. मुकीनं पार खुळ केल्याला दिसतंय. बायका साल्या एकजात जळकुट्याच. काय समजायचंय ती समजा. नुसतं पिऊ नका. ह्यो मासा लावा तोंडाला. 4 दिवसात गंग्या लागला धंद्याला. त्याने म्हस इकली. साप लांब शिवारात सोडून दिलं. लागला दारूच्या बाटल्या, गांजाच्या पिशव्या पोचवायला. रोज 100ची नोट मिळाली की त्याला आभाळ ठेंगणं वाटायचं. मटाण दारू शिवाय बातच नसायची. हातात पैसा खेळायला लागला तसा तो गुंडाला म्हणला, देवा, या काम कराल व्हय आपलं? बोल की र. माझी साऱ्या वस्तीत बदनामी करणाऱ्या शालीचं मला नाक कापायचं हाय. काप की, काय अवघड आहे त्यात? नाक कापायचं म्हणजे पार जन्मानं उठवायची हाय तिला. लगीन झाले नव तिचं? व्हयची. मग सोपं काम हाय. तिच्या नवऱ्याच्या कानावरती खोटं नाट लपडं घालायचं. बापय गड्यासनी लगेच खरं वाटतंय र. हाणतय मग धरून निबार. एकाएकी गंग्याला महुण्या आठवला. त्याल मीठ लावून घटना रंगवायचं त्यानं ठरवलं. जमलं तर सुदाम मामाला बी गुतवायचा त्याचा डाव होता. पाळतीवरती राहून कबऱ्या हवालदार त्यानं नेमका गाठला. राम राम साहेब, काय पाहिजे र तुला? जरा बोलायचं होतं. मी शालीच्या वस्तीवला हाय. नाव काय र तुझं? काय नावाचं घेऊन बसलायसा साहेब? दाढी पांढरी झाली माणसं बघून. बोल, मुद्द्याचं बोल. तुम्हाला सुदाम मामानं फसवल्यालं हाय. तुमच्या बायकोचं पहिलंच लपडं होतं महुण्यासंग. ती गरवार राहिल्यावरती मी दवाखान्यात पोचवली, मोकळी केली. थोबडा फुडीन बघ, काय बी थापा मारू नगस. चला दवाखान्यात. तिच्या नावानं फार्म दाखवतो. शंकराचा नाक खिळतो साहेब. खोटं बोलणार नाही मी आईच्या आण.
कुठे रे राहतोस तू? मसूरच्या चौकात. शंकरा शपथ खरं सांगतोया, काय मला मिळणार खोटं बोलून? चलतो साहेब, धंद्याचा वकूच झालाय. हातात काय राहायती? हरभरा राहायती. घोड्याला घेतल्या ती वायच. तो सडकेनं वाट काढत एका हॉटेल जवळ आला. तिथे ठराविक नंबराची गाडी उभाच होती. त्याने पिशवी पानपट्टी जवळ ठेवली. लागला बिडी फुकायला. टॅक्सीतल्या माणसाने तसलीच पिशवी तिथे ठेवून ती पिशवी उचलली. गाडी पळाली. गंग्या ही पिशवी सावरीत वस्तीकडे वळला. 5,000च्या नोटांची पिशवी पाहून देवा खुश झाला. 100च्या 2 नोटा त्याच्याकडे फेकत म्हणाला, कान फुकायला गेला होतास, काय र झालं त्याचं? कान काय घेऊन बसलायसा? पुरं मस्ताकच फुकलया. हवालदार हाय तिचा नवरा. चांगलं झालं, पण सावध राहा, पोलीस घातकी असत्या ते. आपण फौजदाराला टोपी घालू तर लय पुढच्या चालीचा हाय म्या. बायको बघा कशी धाकात ठेवल्या ती. ल्याका पोट पाणी पिकल्याशिवाय बापय गड्याच्या मर्दुमकीचं चीज नाही होत. उगी 10 माणसं बुळगा म्हणत्या ते. लाजला कोडगा गाढव. उठून उगीच पाठीचं कुबाड घालवीत पालाकडं वळला. आयतवार असल्यानं शाली आरामात होती. नवरा कुणातरी दोस्ताकडे जेवायला गेला होता. तसाच म्हण परस्पर दुटीवरती जाणार होता. ती मनातनं चिडली होती. ही कसली नोकरी? ना सुट्टी ना फिट्टी. नवऱ्यानं आठवड्यातला एक पुरा दिवस तरी बायकोसाठी द्यावा. सकाळी 9ला ड्युटीवर गेलं की एकलाच घास गिळायला येत्या ती. पुन्हा पळत्या ती रातच्याला जेवायलाच माघारी. रातचं कुठं फिरतीचा दौरा असला की त्यांच्या बायकांचं काय खरं हवं. शाली विचारात गुरफाटून गेली होती. मोरचं दार नुसतंच ढकाललं होतं. एवढ्यात आलीच भोयटे बाई. हातात 4 चपात्या, त्यावरती लाल भडक कालवणाचं पात्यालं. वहिनी, वहिनी हायत का घरात? कोण हाय? मी भोयट काकू हाय. या. हे काय आणलंयस आणखी? मटण केलं होतं व म्हणलं एकदा घालावा खायला झणझणीत रस्सा तुम्हासनी. आमच्यातही असंच आयतवारी मटण, पण ते गेलेत नव जेवायला कुठतरी. कुठलं व? त्या सोनावणे बाईच्यात. शेजारची जादवीन तिची दुस्तीन हाय. त्या दोघींनी पार्टी ठेवली तुमच्या नवऱ्यासाठी स्पेशल. काय म्हणतायसा काय? तरी मी म्हणतीया त्या जाधविनीच्या घरी कुलूप कसं हाय? अण्णा शपथ मी लबाड बोलत नाही. चाळीत कुणाला बी विचारा. तुमच्याबद्दल जीव तुटतो म्हणून बोलायचं. त्या दोघी बी नवरा असून तुमच्या मालकावरती मरत्या त्या व. काय म्हणतायसा काय? अव ही आजची नव, लय दिसाची भानगड हाय. नवऱ्यांनी काय मिशा भादरल्या त्या वय त्यांच्या? बांगड्याच घालायच्या बाकी राहिल्या त्या. शळपाट गडी. बाहेर देतील गोरगरीबाला दम. घरात गेलं की म्याव मांजर. चलू का मी? वय एक ध्यानात ठेवा वहिनी, तुमचं पोर वय हाय, पण बाईच्या जातीनं कायम सावध राहावं. आमचा बघा नवरा, एवढा वास काढ्या, पर कसा बामणावानी नरम केलाय म्या. जाती वहिनी, स्वयंपाक घरात तसाच पसारा पडलाय माझ्या. भोयटे काडी टाकून गेली. शाली धुमसत राहिली. तिने जाधवबाईच्या घराकडं बघितलं. चांगलं मुठी एवढं कुलूप होतं. म्हणजे भोयटे वहिनीची माहिती खरी होती. हिच्या कपाळावरती कुकू असतं, पण नवरा कधी दिसत नाही. का? कुठं दुसऱ्या गावात नोकरी करतो कुणान ठावं. बाजार बसव्यासने नवरा हवाच कशाला म्हणा. तिने सगळं झाकून ठेवलं. दाराला आतनं कडी घातली. दिली ताणून. 4 वाजायलाच उठली. झोप तरी कुठली लागतीया. उगी डोळं ताटवून पडायचं. सकाळी गेलेला नवरा सांचा 9ला परत आला. सायकल बाहेर वाजली तशी ती उठली. उघाडलं दार. फसदिशी दारूचा भपकारा आला. किती व उशीर? का? तू ग कोण विचारणारीन? बायको हाय मी तुमची. असल्या बायका फुकतो मी सिगरेटीत घालून. ती गप झाली. नवरा खाटेवर बसला. कापड न काढताच सिगरेट पेटवली. शाली त्याला तशा अवस्थेत प्रथमच बघत होती. आल्या काय दुराड पिटिवतायसा? उठा, हातपाय धुवा जा, कापड काढा आणि जेवायला बसा. मी जेवून आलोय, तू जेव. मी खुळी म्हणून वाट बघत बसल्या वय तुमची? हाणीन तोंडात उठलो म्हणजे. जेव मुकाट्यानं. त्याने सिगरेट भिरकिवली. बूट न काढता तसाच झोपला. तिने एक घासही खाल्ला नाही. न जेवताच नवऱ्याच्या पायातलं बूट काढलं.
शर्टाची बटणं खोलली, खाली चटई टाकून ती आडवी झाली. पहाटे तहान लागली तसा तो धडपडत उठला. तिच्या पायावर पाय देऊन धडपडत गेला. कसा तरी पाणी पेला, पुन्हा तिच्या अंगावरती धडपडला. कोण झोपलंय वाटेत हरामखोर? ती ताडकन उठली, लाईट लावली. कुणाला शिव्या देतोयस र भाड्या सकाळ सकाळी? रात्रीचा घोटून आलायस आणि मांडगुळावाणी पसारलायस. ए रामपारी भांडू नगस, काय करशील र? सरळ बोल, हारतुरा करू नगस. आधीच पोटात काय नाही माझ्या. तुझ्या का माझ्या र? कुणाकडं गेला होतास गिळायला? मित्राकडं का त्या जादविनी सोबत सोनवण्याकडं? नवरा आहेस ना माझा, मग का मुनर शाण खातोयास असा? चिडला कबऱ्या. उचलली कोपऱ्यातली यताची काठी, फिरवून 2 ठोकं घातलं तर शालीला. लग्नाआधी पोट पाडून आल्यास टवळे, तुला काय वाटलं मला कळणार नाही व्हय? अरे हलक्या कानाच्या कुणी सांगितलं रा असं तुला? पोलीस हाय मी, बुहीतला राळा वर्ण हुडाकतोया. बघू थोबडा, सवता गटार हुडकत हिंडायचा आणि दुसऱ्याला नाव ठेवतोयास वैर? खरं तीच बोलतोया, बोल. त्या महुण्याकडनं गरवा राहिली होतीस का नाही त्या? दोन्ही कानांवर हात ठेवून शाली खालीच बसली. चक्कर येऊन आपण पडतोय की काय असं तिला वाटायला लागलं. हवालदाराचा आवाज चढला. एक गाव भवाने, साऱ्या वस्तीच्या आबरू घालवलीस तू. तुझ्या पायात तो गंग्या वनवासी झाला. आमच्या मामानं हे सेकंड हँड अवदसा माझ्या गळ्यात बांधली. शाली भडकली. तिने ओळखलं, हे गंग्याचंच काम असलं पाहिजे. शांतपणे उठून तिने तीच काठी उचलली. पिंढरी गवसून 4 फटका हाणलं तसा नवरा आडवा होत हात जोडायला लागला. आवाज बंद, लय बोंबलायचं नाही. बोल, कुणी सांगितलंय तुला हे त्या? मी पदरचं सांगत नाही, गंग्याच भेटला होता मला. हलकट माणूस, माझ्यावरती डोळा होता त्याचा म्हणून मॅच हाकलायला लावला मामाला सांगून. हे हवालदारा, किरड्या महुण्या माझ्या रक्ताचा नसला तरी मानल्याला भाव हाय. मी कवाई रड केली नाही आणि करणार बी नाही. चल वस्तीवरती चल आमच्या. मी वाईट चालीची हाय हे सिद्ध करून दाखव. भर दिवसा नरड्याला फास लावून जीवच देती. लेका रगात बहिऱ्या गारुड्याचा हाय माझ्यात. खुळी आळ टाकून नांदायला आल्या म्या तुझ्या सुखासाठी. नुसत्या माराच्या धाकाने तो झोपून गेला. शालीनं किरसुणी घेतली. आता बाहेर उजाडलं होतं. पिपळावरती कावळं कोकलत होतं. पोटभर झोपून उठल्याली कुत्री उगीच भुकत होती. दूधवाले फुलवाले हाक टाकत होते. पेपरवाल्यासनी जोर चढला होता. तिने घर झाडलं, बाहेर आली. अंगणात किरसुणी फिरवली, पाणी टाकलं. रांगोळीची 4 बोटं रेखली. आली घरात, पाणी तापिवलं, आंघोळ आटापली. नवरा हातरुणात चुळबुळत बसला होता. पायाच्या पिंढऱ्या हुळहुळत होत्या. आपण जाधविनीला घेऊन सोनावणे बाईच्यात गेलो हे हिला तरी कसं कळलं? त्याचं कायच कळना. तिने आलं टाकून चहा बनवला, घेतला स्वतः. 1 तासात नवऱ्यासाठी जेवण बनवलं. पाण्याचं पात्याला तापून मोहरीत ठेवलं. तो गुपचूप उठला, गेला मोरीत. काय न बोलता आंघोळ करायला लागला. का कोणास ठाऊक, त्याला तिची भीतीच वाटत होती. त्याने कपडे बदलायच्या आत तिने साडी बदलली. आपलं सामान एका पेटीत भरलं. मग मात्र त्याने तोंड उघडलं. कुठं निघालीस? वस्तीव का? माझ्यावरती संशय घेतलास. आता र कशाला राहू मी इथं? माझं ऐक जरा, स्वयंपाक करून ठेवलाय, दुटीवनं याल तवा खावा जा. पर माझं ऐक शाले, कुणाचं ऐकायला मी जन्माला आलेली नाही. शिवारातल्या नागिणीवाने अजून बी स्वच्छ हाय. हा, 3 महिन्यात असलं घाणेरडा आरोप केलंस वैर माझ्यावर भाड्या. तू तरी काय केलंस ग दुसरं? माझ्यावरती का संशय घेतेस तू? मी बोयानं दूध पेत नाही बाळा. मी सवता आली होती सोनावण्याच्या घरी. रांडा होत्या का नाही दोघी तिथं? व्हय, पर तुला ग कसं कळलं? तुमच्या साहेबांनी सांगितलं. बघतोयस काय डोळं वासून? चलती मी. अगं पर मी येतो की ग तुला पोचवायला. मसनवट्यात जाईन तवा य मागणं, गाडी घेऊन लाकडाची. गेली तडा 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 तडा. हवालदाराचं तर धाबच दणाणलं. कापडं चढवून सुद्धा त्याला बाहेर पडावसच वाटना. रागच आला त्याला. आता हिला बी गुतवायची. टाळकं चालवलं त्यानं. गेली मोठ्या तोंडानं. हातात बेड्याच घालून आणायला लावतो. त्याने कपाटातलं दागिनं काढलं.
फडक्यात बांधून एका डब्यात ठेवलं. आला हापिसात. फौजदार कामात होते. नमस्कार साहेब. साहेबानं नुसतं रोखून बघितलं. मग कामात दंग झाले. चांगला 15-20 मिनिटे हवालदार ताटकळून उभा राहिला. जाऊ का साहेब? का? कुठं जेवायला जायचंय व्हय? एकाएकी अंगात भीतीचा भुंगा भरारला. स्वतःला सावरत हवालदार म्हणाला, साहेब, माझी एक कंप्लेंट आहे. लेखी द्या. ही घ्या, येतानाच लिहून आणली या. साहेबानं कागद वाचला आणि घडी करून खिशात ठेवला. अक्कल कवापासनं पेंड खायला लागली तुमची साहेब, खोटं बोलत नाही मी. सकाळी दिवस उगवायला बायको सगळं सोनं नाणं रोकड पैसा घेऊन पळाली हो. अंदाजे किती रुपयाचा माल होता? 10,000चा. लबाडबाई. लबाड तुम्ही आहात. लग्नानंतरही बाया नाचवता. तुम्हाला काय वाटलं? साला तक्रारी आल्या नाहीत माझ्याकडे? गुणी बायकोला नावं ठेवता, काठीनं मारता, रात्रीची दारू झोकून येता. अरे बिल्ला नंबर 34 त्या खोलीतल्या बाईंना बोलाव. शालीला पुढं बघून हादरलाच कबऱ्या. साहेबाचं पाय धरायला लागला. पाय माझं कशाला धरतोस? बायकोचं धर. ही तिची बॅग. तपास. ती स्वतःच पोलीस स्टेशनला आली. म्हणाली नवरा मला गुतवायला बघल. आधीच घ्या बॅगेची तपासणी. तसंच झालं. बिल्ला नंबर 68. खटला रीतसर तुमच्यावरती दाखल करायला हवा. खोटी फिर्याद करून पोलीस खात्याची दिशाभूल केली म्हणून. कागद माझ्या खिशात शाबूत हाय. चुकलं साहेब, चुकलं माझं. जा बायकोला घेऊन सन्मानानं पाठवू माहेरी. सरकारी नोकरांनी तरी काही मर्यादा सांभाळायला हव्यात. शाली उठली. हात जोडत म्हणाली, साहेब, पाण्यातल्या मासळीवाणी आम्ही अंगाला डाग लागू देत नाही. हा नवरा माझ्यावरती घाणेरडा संशय घेतोय. मी आता निघाल्या माझ्या वस्तीव. माझं काय बरं वाईट झालं तर ह्याला धरायला विसरू नकासा. जोपर्यंत ह्याचं शेण खाणं बंद होत नाही तवर मी येणार नाही माघारी. इति साहेब. लिकीवाणी नजर असू द्या साहेब माझ्यावर. गोरी पानशाली एखाद्या शिकलेल्या बाईसारखी हापिसातनं ताड ताड बाहेर पडली. कबऱ्या हवालदाराचा उभ्या जाग्यावरतीच दगाड झाला. साहेब आकृत घडल्यावाणी बघत राहिला.